नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। सोलापुरात काँग्रेसला शिंदे शिवसेनेने दे धक्का दिलाय। शिवसेना पश्चिम महाराष्ट्रातील बुरुज मजबूत करत आहे, त्यात त्यांना सोलापुरात मोठा शिलेदार सामील होत आहे। त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात शिवसेना अजून मजबूत होईल। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वीच मोठी घडामोड घडल्याने महाविकास आघाडी समोर मोठे आव्हान उभे टाकले आहेत। बडे नेत्यांचे महायुतीमधील इनकमिंग तर महाविकास आघाडीतून आउटगोइंग सुरू असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक चुरशीची होणार आहे। आता जमिनी मोजणीबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय। मोजणी शुल्कात मोठी कपात करण्याचा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलाय। केवळ 200 रुपये मोजणी शुल्क भरून एकत्र कुटुंबाच्या जमिनीचे नोंदणीकृत वाटणी पत्र व नकाशे देण्याचा अतिशय महत्त्वाचा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलाय। शेतकऱ्यांवर आर्थिक भार पडू नये हा यामागील उद्देश आहे। मुंबईच्या दहिसरमध्ये काळीच चिरणारी घटना घडली आहे। इयत्ता 10वी पास झाल्याचा आनंद अजून संपलेला नसतानाच एका 16 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झालाय। ही मुलगी इमारतीच्या 8व्या मजल्यावरून सूर्यास्ताचे फोटो घेत होती। रील बनवण्यासाठी फोटो घेत असतानाच तिचा तोल गेला आणि अचानक ती इमारतीच्या खाली पडली। त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झालाय। या दुर्दैवी घटनेमुळे तिच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे। मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत आतापर्यंत 53 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत, तर पुण्यातही कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत। त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून कोरोना व्हायरसची दहशत पुन्हा एकदा डोके वर काढताना दिसत आहे। या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे। कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी घाबरून जाऊ नका असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे। भाजपा नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या आगामी नांदेड दौऱ्यातील पक्ष प्रवेशासाठी नांदेड पासून परभणी जालन्यापर्यंत जाळे फेकण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे। पण नांदेडमध्ये काँग्रेसचे माजी राज्यमंत्री DP सावंत यांनी भाजपामध्ये प्रवेश करणार नसल्याचे त्यांनी बुधवारी स्पष्ट केले। तर भाजपाच्या वाटेवर समजले जाणारे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष BR कदम बुधवारी पक्ष कार्यालयात झालेल्या कार्यक्रमास हजर असल्याचे दिसले। 11वी प्रवेशाच्या प्रत्यक्ष अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला बुधवारी सकाळी सुरुवात झाली। मात्र प्रवेशाचे संकेतस्थळच ठप्प असल्याने विद्यार्थी व पालकांचा गोंधळ उडाला। या संदर्भात शिक्षण संचालनालयाच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता संकेतस्थळाचे काम सुरू असून लवकरच संकेतस्थळ सुरळीत होईल असे सांगण्यात आले। प्रेमविवाह झालेल्या शिक्षिकेने तिच्या पतीला बनाना शेक मधून विष दिले। त्याचा जीव गेल्यानंतर ट्युशनला येणाऱ्या 2 अल्पवयीन विद्यार्थ्यांची मदत घेत महिलेने शहरालगतच्या चौसाडा येथील जंगलात त्याचा मृतदेह फेकला। शिवाय दुसऱ्या दिवशी पुन्हा तिथे जाऊन पेट्रोल ओतून पेटवून दिले। ही बाब समोर येताच स्थानिक गुन्हे शाखा पोलीस पथकाने आरोपी शिक्षिकेला अटक केली आहे, तर 2 अल्पवयीन विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे। पुणे रेल्वे स्टेशन आणि भोसरी परिसरात बॉम्ब ठेवण्यात आल्याची धमकी देणारा फोन महाराष्ट्र पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला करण्यात आला। धमकीच्या या फोनने खळबळ उडाली असून पुणे पोलिसांकडून रेल्वे स्टेशन परिसरासह विविध ठिकाणी शोध मोहीम सुरू करण्यात आली। पुण्यातील बंड गार्डन पोलीस आणि CRPF रेल्वे पोलीस यांनी शोध मोहीम राबवली असता रेल्वे स्थानक परिसरात कसल्याही संशयास्पद वस्तू आढळून आलेल्या नाहीत। कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील आमशी इथं एक हृदयद्रावक घटना घडली आहे। घरातील धार्मिक कार्यक्रमासाठी आई वडिलांसोबत गेलेल्या 1.5 वर्षीय स्वामिनी संतोष सातारे या चिमुकलीचा घराशेजारील पाण्याच्या खड्ड्यात पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। या घटनेनंतर पंचक्रोशीतून हळहळ व्यक्त करण्यात येत असून अवघ्या 5 महिन्यापूर्वी झालेल्या पहिल्या वाढदिवसाचे फोटो दाखवत आई आणि वडिलांचा सुरू असलेला आक्रोश मन हेलावून टाकणारा होता। गणपतीत कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक मोठी खुशखबर समोर आली आहे। कारण गणेश उत्सवासाठी गणपतीत कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास आणखी सुसह्य होणार आहे। चाकरमान्यांना कमी वेळेत आपल्या गावी पोहोचवण्यासाठी मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी पुढाकार घेत गणपतीत समुद्रमार्गे प्रवास उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलाय। ज्यामुळे आता मुंबईतून 4.5 तासात मालवण, विजयदुर्ग तर 3 तासात रत्नागिरी गाठता येणार आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।